नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. मित्रांनो, महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या क्राईमच्या घटना पुढे येत आहेत, वेगवेगळे गुन्हे लोकांकडून होत आहेत आणि आता असाच एक गुन्हा पुढे आलेला आहे, अशीच एक क्राईम घटना पुढे आलेली आहे. ती घटना तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नेमकं झालं काय होतं, ज्या मीराबाई सोबत हा सगळा प्रकार घडला होता, तो नेमका प्रकार काय होता आणि हे किती क्षुल्लक कारणावरून हे झालेलं होतं, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर नमस्कार, मी रणजित. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. तर मित्रांनो, मयत मीराबाई बोंदारे या जालना जिल्ह्यात येथील रहिवासी होत्या. जालना जिल्ह्यामध्ये त्यांचं घर होतं, एक छोट्याशा गावामध्ये त्या राहत होत्या आणि त्या छोट्याशा गावामध्ये ज्यावेळेस त्या राहत होत्या त्यावेळेस त्यांचा स्वभाव हा खूप छान होता. म्हणजे लोकांना मन मिळावं असा स्वभाव होता. कोणालाही कधीही वाईट न बोलणारी महिला होती. अतिशय छान असा स्वभाव म्हणून मयत मीराबाई यांच्याकडे बघितलं जायचं आणि त्यांचं काम आणि त्यांच्या शेतातील जे काही काम असतं ते कंटिन्यू त्यांचं ते काम चालत राहत असायचं. सतत ते आपला काम आणि घर या दोन्ही कामामध्ये मीराबाई ह्या व्यस्त असायच्या. परंतु ज्या वेळेस मीराबाईंना एके दिवशी 25 मार्च रोजी ह्या शेतामध्ये गेल्या आणि शेतामध्ये आपलं काम करत होत्या आणि काम करत असताना त्यांना कोणाला तरी फोन लावायचा होता, कोणास तरी बोलणं कोणासोबत तरी त्यांना करायचं होतं. म्हणून शेजारीच एक 13 वर्षाचा मुलगा हा गेम खेळत बसलेला होता मोबाईलवर त्याच्या. आणि मीराबाईंकडे काय होतं, तर मीराबाईंकडे मोबाईल नव्हता आणि यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे मीराबाईंनी त्या मुलाला पाहिलं आणि तो गेम खेळत होता आणि मीराबाईंनी त्याला मोबाईल मागितला, परंतु त्यानं मोबाईल द्यायला नकार दिला. माझा गेम चालू आहे अशा प्रकारचं तो बोलला. त्यानंतर मीराबाईंनी त्याच्या हातातून ओढून घेतला आणि कॉल लावला आणि बोलत बसल्या. तर हे पाठीमागं चालायला लागला आणि मीराबाई पुढं पुढं चालत होत्या. परंतु ज्या वेळेस हे सगळं बोलणं झालं, मीराबाईंचं त्या व्यक्तीशी किंवा त्या कोणाला फोन लावायचं होतं त्यांच्याशी बोलणं झालं, त्यावेळेस हे फोन देताना पाण्यामध्ये फोन त्यांच्याकडून पडला मीराबाईकडून. मीराबाईंना सुद्धा दुःख वाटलं आणि मुलगा अतिशय बावचळून गेला, कारण त्याला पाहिजे होता मोबाईल आणि त्याचा गेम. त्याला गेम इतका प्रिय होता की त्याला काही सुधारलं नाही, कळालं नाही आणि त्यानं पडलेला दगड घेतला, तिथं पडलेला दगड घेतला आणि दगड घेऊन मीराबाई यांच्या डोसक्यात मारायला सुरुवात केली. ठेचलं, त्यांना खाली पाडलं आणि मोठा दगड घेऊन त्यांच्या डोक्यात टाकला आणि मीराबाई यांचा जागेवरच मृत्यू झाला. आणि ज्या वेळेस त्या मृत्यू झाल्यानंतर हा जो 13 वर्षाचा मुलगा होता तो घाबरून गेला, तिथून पळून गेला आणि घरचे तर वाट बघत होते. संध्याकाळ झालेली होती, मीराबाई अजून कशा आल्या नाहीत, कुठं राहिल्या, कुठं बसल्या, म्हणून गावकऱ्यांमध्ये एक चर्चा चालू झाली, कुठं राहिल्या म्हणून. तर्कवितर्क जाऊ लागले. त्यानंतर मग शेतामध्ये, जिथं त्या शेतामध्ये कामाला गेल्या होत्या किंवा काम करत होत्या, त्या ठिकाणी तिथले गावकरी गेले असताना त्यांना त्यांच्या शेताच्या बांधावर मृतदेह पडलेला दिसला आणि गावकऱ्यांना आणि तिथल्या त्यांच्या परिवाराला एक वेगळाच धक्का बसला होता. त्यानंतर मग पोलिसांनी तिथं आले, पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला गेला. मग सगळं पुढचं गोष्टी ज्यावेळेस लक्षात आल्या त्यावेळेस हा आरोपी पकडण्यात आला. आरोपीकडून सगळी विचारपूस करण्यात आली. नेमकं ही घटना झाली कशामुळे, काय झालं, हे सगळे ज्यावेळेस या आरोपींना किंवा आरोपीला विचारण्यात आलं त्यावेळेस ह्या आरोपीनं सगळी माहिती दिली आणि अशा प्रकारची घटना घडली. तो म्हणाला की माझा गेम चालू होता आणि गेम चालू असताना यांनी माझा मोबाईल घेतला, फोनवर बोलल्या, परंतु त्यांनी मोबाईल देताना माझ्या
फोन हा पाण्यात पडला आणि त्याचा राग माझ्या दिमागात बसला आणि हा राग माझ्या ज्यावेळेस दिमागात बसला त्यावेळेस मला कुठलीही गोष्ट कळाली नाही आणि ह्या न कळाल्यामुळे माझ्याकडून त्यांचा खून झाला अशा प्रकारचं त्यानं माहिती दिली आहे, अशा प्रकारची माहिती समजत आहे. मित्रांनो, अतिशय धक्कादायक आहे. एका क्षुल्लक गोष्टीवरून फक्त मोबाईल पाण्यात पडला किंवा मोबाईल फोन लावायला घेतला म्हणून अशा प्रकारची घटना घडलेली पुढं येत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या घटनेवर, या सगळ्या प्रकारावर, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.